बीकेसी मधील मिसिंग लिंक आजपासून खुली झालेली आहे। मुंबईमधली महत्त्वाची बातमी आहे। एमटीएनएल जंक्शनचा प्रवास आता कोंडी मुक्त होणार आहे। एमटीएनएल ते बीकेसी कनेक्टरच्या कोंडीतनं त्यामुळे चांगला दिलासा मिळतोय। मिसिंग लिंक वरती सिग्नल नसल्यानं वाहनं सुसाट धावू शकणार आहेत। त्यामुळे मिसिंग लिंकचा वापर हा करत असताना सावधानतेने करा अशाही सूचना करण्यात येत आहेत। याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधवीनं। मुंबईकरांना ट्रॅफिक पासून दिलासा देण्यासाठी मिसिंग लिंक रोड बीकेसी ते कुर्ला तयार करण्यात आला आहे। मात्र आजपासून तो रस्ता सुरू करण्यात येणार होता, परंतु तो रस्ता अजून सुरू करण्यात आलेला नाही। आजपासून मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून जी सुटका अपेक्षित होती त्या सुटकेपासून अजून काही वेळ मुंबईकरांना लांबच राहावं लागणार आहे। खरं तर बीकेसीतील एमटीएनएल जंक्शन ते बीकेसी कनेक्टर दरम्यान गर्दीच्या वेळी वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। त्याच पार्श्वभूमीवर मिठी नदीच्या किनाऱ्याला लागूनच मिसिंग लिंक रोड उभारण्यात आला आहे एमएमआरडीए कडून। हा रस्ता जर आपण पाहिला तर मग सुमारे 200 मीटरचा आहे आणि 18 मीटर रुंदीचा हा रस्ता आहे आणि प्रत्येकी 3 मार्गिका या संपूर्ण रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतात। त्यातून या भागातील वाहनांना आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध होणार असून यातून एमटीएनएल जंक्शन जवळ होणारी कोंडी टाळणार आहे आणि या भागातून वाहनांना सिग्नल फ्री प्रवास देखील करता येणार आहे। त्याचबरोबर पूर्व द्रुतगती महामार्गापासून येणाऱ्या वाहनांच्या बीकेसीतील प्रवासाच्या वेळेत जवळपास 15 मिनिटांची बचत देखील होणार आहे। त्यामुळे निश्चितच ज्याची प्रतीक्षा मुंबईकर करतायत की वाहतूक कोंडीपासून सुटका कधी मिळेल ती प्रतीक्षा आता काही काळ त्यांना अजून करावी लागणार आहे। कारण का जो नवीन मिसिंग लिंक रोड आहे तो तयार तर झालाय, मात्र अद्याप वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला नाही। अजून 2 ते 3 दिवस त्या वाहतुकीला सुरू करण्यापासून लागतील अशी देखील माहिती मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह जुई जाधव, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।